हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज आहे पशुपतीचा 5वा सोमवार। 5वा सोमवार म्हणजे आज आहे उद्यापन। तर उद्यापन हे म्हणजे याच्यासाठी असं स्पेशल काही नाही आहे। नेहमीच्या सोमवारी आपण जशी पूजा करतो सकाळी आणि संध्याकाळी तशीच पूजा करायची आहे आणि सकाळची पूजा तर सेम तशीच आहे आणि संध्याकाळच्या पूजेसाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे। त्यावर आपण दक्षिणा ठेवू शकतो, 11 किंवा आपल्याला जेवढे वाटेल तेवढे पैसे ठेवू शकतो आणि आपण त्याच्यामध्ये 108 एकतर तांदूळ, फुलं किंवा बेलाची पानं किंवा मूग वगैरे असं काही 108 व्हायचं आहे आपल्याला तिथं। आणि सेम आपण जसं करतो ना तसंच प्रसाद आणि दिवे बनवायचे आहेत आणि तशी पूजा आणि त्या नारळ ठेवून आपण त्याच्यासाठी तिथं आपली मनोकामना व्यक्त करायची आहे, जे आपण पहिल्या सोमवारी ज्याच्यासाठी उपवास करतो ते बोलायचं आहे। आणि अशा पद्धतीने ते 5व्या सोमवारी उद्यापन करायचं आहे। तर वेगळं असं काही नाही आहे, सेम प्रोसेस आहे। तर मी आता सकाळच्या पूजेसाठी निघालेली आहे आणि पूजेचं ताट मी तुम्हाला दाखवते। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप न करता। आणि मी आता 11 अध्याय देखील वाचणार आहे शिवलीलामृतचा। चला तर मग तुम्हाला ताट कसं बनवले ते दाखवते। आता मी आलेले आहे महादेवाच्या मंदिरात आणि आता मी पूजा सुरू करणार आहे। तर आज मला पूजेसाठी सगळं साहित्य भेटलेलं आहे। शिवात्मजाच्या आजोबांनी सगळं साहित्य आज आणलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं ताट दिसतंय। चला तर मग पूजेला सुरुवात करते। अशा पद्धतीने माझी सकाळची पूजा झालेली आहे। आता 11 अध्याय देखील वाचून झालेला आहे आणि पूजा देखील झालेली आहे। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा। संध्याकाळी मी पूजा कशी करणार आहे ते देखील दाखवते। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा। स्टे ट्यून। आता मी चाललेले आहे संध्याकाळची पूजा करण्यासाठी। तर इथे घेतलेला आहे प्रसाद आणि इथे बनवलेला आहे दिवे आणि इथे दक्षिणा आणि यामध्ये आहे नारळ। असं मस्त असं ताट रेडी केलेलं आहे आणि आता मी चाललेले आहे संध्याकाळची पूजा करण्यासाठी। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा। चला तर मग आता मी संध्याकाळच्या पूजेसाठी निघते आणि ताट तर तुम्हाला दाखवलं कसं रेडी केलं। तर चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा।